अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरण घटनाक्रम 11 एप्रिल 2016ला अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता। कुटुंबियांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर तब्बल 22 महिन्यांच्या तपासानंतर मुंबई पोलिसांनी बिद्रेंच्या खुनाचा लावला छडा। मीरा रोड इथल्या फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रेंची हत्या करून अभय कुरुंदकरनं त्यांच्या मृतदेहाचे कुऱ्हाडीनं तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले। पुढे ते वसई परिसरातील खाडीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। यात कुरुंदकरला कुंदन भंडारी, महेश फळणीकर आणि राजू पाटील यांनी मदत केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल। 9 वर्ष चाललेल्या खटल्यात 5 एप्रिलला पनवेल सत्र न्यायालयानं बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना ठरवलं दोषी। अखेर आज 21 एप्रिलला पनवेल सत्र न्यायालयानं दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेप तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना सुनावली 7 वर्षांची शिक्षा। 11 एप्रिल 2016 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली। अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली होती। भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर हत्येचा आरोप होता। बिद्रे यांची हत्या करून कुरुंदकरनं आपले सहकारी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या कटरनं लहान तुकडे केले। हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्यानं फेकून दिले होते। त्यानंतर अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। मात्र पोलिसांनी कुरुंदकर याच्यावर कारवाई केली नाही। त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। उच्च न्यायालयानं बिद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। यानंतर 31 जानेवारी 2017ला कुरुंदकरवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर नोकरीवरून कुरुंदकर गायब झाला होता। कुरुंदकरचं पोलीस दलातील चांगलं प्रस्थ लक्षात घेता त्याच्यावर कारवाई झाली नाही। त्यानंतर 16 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपतींना निवेदन देऊन बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि 9 वर्षाची मुलगी सिद्धी यांनी न्याय मिळत नसल्यानं इच्छा मरणाची परवानगी मागितली होती। राष्ट्रपतींनी याची दखल घेत 20 जानेवारी 2018ला राज्याच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील उर्फ राजू पाटील, कुरुंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांना अटक केली होती। आज पनवेल सत्र न्यायालयानं या प्रकरणी मोठा निर्णय दिलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। मात्र हा खटला 7 वर्ष सुरू राहिल्यानं भंडारी आणि फळणीकर यांना सोडून देण्याचे निर्देश देण्यात आले, तर राजू पाटील याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले। या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपद्धतीवर न्यायालयानं ताशेरे ओढलेत। तब्बल 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय। राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं।